हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो फ्रेंड्स, आता आपण चाललेलो आहोत आमचा गणपती बाप्पा आणायला, कारण उद्या गणेश चतुर्थी आहे आणि आज आम्ही चाललो आहे आमचा गणपती आणायला. सो बाजूच्या गावात आमचा गणपती बाप्पाची मूर्ती सांगितलेली आहे, बाजूच्या गावातल्या गणेश कार्यशाळेत. सो आम्ही आता तिकडेच चाललो आहे आणि इकडे आहेत माझे मम्मी पप्पा. सो ते पण चालले आहेत माझ्यासोबत गणपती बाप्पा आणायला. सो जाऊया आता, डायरेक्ट तिकडेच भेटूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. कृष्णा, तू कुठे चालली? चल, तू पण येते गणपती आणायला. चल 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 चल, ये ये ये. तू पण चाललीस? चला चला चला, चल चल चल. पाठ बीट एकदम डोक्यावर घेऊन रे, भारी. चल. हात लाव, हात लाव. दीप दीप धरा, दीप घट्ट तर दाम दाम सांग. पाठ बघा, पाठ दाम बघलो काय बघ. पुढे पुढे बघ, पुढे नाही ना, सोडू. बघ बघ बघा, बघ. सोड सोड, हात काढ. गंगी बघ. ये वर लागल तर बघा, आपली पुढे जाय. सो फ्रेंड्स, आता आमचे शेजारी आहेत लाड, त्यांचा गणपती आता वरती न्यायचा होता, त्यांनी गणपती आणला. सो पप्पा गेले तिकडे मदतीला आणि मी इकडे आलेलो आहे खाली आमच्या गावाच्या स्टॉपवरती. आता थोड्या वेळात आम्ही गणपती आणायला जाऊ. सो तुम्ही माझ्या मागचा सगळा निसर्ग बघू शकता. एकदम सगळा गारेगार एकदम वातावरण आहे आणि मस्त सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. सर्व हिरवा निसर्ग रम्य कोकण. प्लस तांदूळ आहेत ते. तांदूळ कुठनं घेऊन आलीस? मोदकासाठी आणले. मम्मीने मोदकासाठी तांदूळ आणलेत. सो उद्या पण मजा येणार आहे. उद्या मोदक खायला भेटणार आहेत मस्त उकडीचे मोदक, त्याच्यासाठी तांदूळ आणले. मस्त मस्त. चल आता लवकर गणपती आणायला जायचं आपल्याला. चल. हा, ती गाडी आहे आणि या गाडीतून आपल्याला जायचंय गणपती बाप्पा आणायला. हे आदू, तू पण येत आहेस? चल. सागर, पार्थ येत आहे? पार्थ येत आहे काय? ढग बघा काय मस्त जमले आहेत. सकाळी पाऊस होता पण आता ऊन आहे. गणपती बाप्पाचीच कृपा, कारण गणपती बाप्पा आणायचे आहेत आणि पावसातून थोडा प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे, आता मस्त ढग पण असे सुंदर आले आहेत आणि आता ऊन मळब असा खेळ चालू आहे. पण ठीक आहे, थांब, अजून वेळ आहे. कुठे कोण? पक्या हाय पक्क्या हाय आतमध्ये, तर दुसऱ्या ह्याच्यात ते आंघोळ करतात. ते पुढे आहेत बघ, पुढे गुच्छाच आहे सगळा फुलांचा. 2-3च काढ. वास येत आहे काय? तिकडे जास्वंद आहे, ते मी काढलाय. एक गुलाबी जास्वंद होता ना, तो काढलाय, काढून इकडे ठेवलाय. चल. बघू किती आहेत जास्वंद आणि गुलाब. मस्त. चल. घेऊन यावं यायचं ना. आणतो ना, आणतो. त्याला काय होत आहे अजून.
चला 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 ते सांगा जायचं अरे जाऊ दे माहिती आहे बसता सोडून पण आम्हाला जायचंच ना आलेलो काय हेच मी बघितलं आलो लागल कलर हे त्याच्यावर चला उतरा ऑइल नाही मारलेलं त्याच्यात कश्मीर तांदूळ गेलाय ना सागर तुमचा कुठला ही मूर्ती आहे मग ती मागे कुठलंय ना सुकल्यावर तोडी ती ना अशी वरती येत नाही होणार सुटली ना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आदित्यवर काम उचलू नको सकाळच्या पेट दाबू नका ती. असं असं कसं असं असं करा ना, असं का नाही करत समोर असं करवे आणि ते दोन असे आडवे ठेवले बरोबर ना म्हणजे जागा पण उद्या खाली येतो आता नको डोक्या नको नको हातात न थांबा चौकशी आहे पेड ही झाली
चला गणपती बाप्पा. सो आपल्या आशिष दादाचा गणपती इकडे त्यांच्या घरी नेला आहे आणि इकडे आता 2 गणपती राहिले आहेत, एक आमचा आणि एक सागरचा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लागत नाही ना. नाही नाही. हा फ्रेंड्स, इकडे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आता इथे ठेवलेली आहे खाली. सो उद्या गणेश चतुर्थी आहे आणि तेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आपण केलेल्या डेकोरेशनमध्ये जाईल, म्हणजे डेकोरेशन केलेल्या मंडपामध्ये जाईल. सो त्याच्यानंतर गणपती बाप्पाची उद्या पूजा होईल आणि तिकडे जी पण प्रतिष्ठापना असेल बाप्पाची ती उद्या केली जाईल. सो आज पाऊस नव्हता त्याच्यामुळे 1 दिवस आधीच मूर्ती आणली आणि आता मूर्ती इथे ठेवली आहे. फ्रेंड्स इकडे बघा ओरिजिनल फुलपाखरू. आम्ही डेकोरेशन करत होतो आणि इकडे बघा पडद्यावर कोण बसलंय. ओरिजिनल आहे हे, ओरिजिनल फुलपाखरू बसलंय. सो फ्रेंड्स हे आहे आपलं डेकोरेशन. एकदम सिंपल पद्धतीने केलं आहे डेकोरेशन, पण अजून त्याच्यात काहीतरी ॲड ऑन करायचं आहे आम्हाला उद्या. तो जोपर्यंत इकडे गणपती बाप्पा बसत नाही तोपर्यंत ते आम्ही ॲड ऑन नाही करू शकत. सो बघूया आता उद्या अजून काय जास्त करायला जमतंय ते. उद्या जेवढं जास्त करायला इकडे जमेल तेवढं करू, कारण इथे गणपती बाप्पा बसल्यावर म्हणजे आम्हाला आजूबाजूला काय ठेवता येईल त्याचा अंदाज येईल. सो त्या अंदाजाप्रमाणे बघू आता अजून काय करू शकतो त्याच्यात. फ्रेंड्स असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि भेटूया आपण आणखीन एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.